श्रीगोंदा तालुक्यातील माठ येथील अल्पभूधारक कचरदास बजाबा मोरे या सर्वसामान्य शेतकऱ्यांची झालेली फसवणुकीच्या निषेधार्थ लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे। या प्रसंगी युवा जिल्हाध्यक्ष उत्तम रोकडे, किरण उमाप, मोहन सकट, कृष्णा शेलार, सतीश सकट, दादाभाऊ सकट, दादा सकट, सुदाम सकट, मोहन मोरे, पवन मोरे, सुरेश ससाने, कचरदास मोरे, विकास शेलार, संतोष वाकचौरे आदींची उपस्थिती होती। निवेदनात म्हटले आहे की श्रीगोंदा तालुक्यातील माठ येथील मागासवर्गीय सर्वसामान्य शेतकरी अल्पभूधारक कचरदास बजाबा मोरे हे कुटुंबाचे कर्ते असून अडाणी आणि भोळसर स्वभावाचे आहेत। त्यांच्या नावे माठ गावात गट नंबर 44 हे क्षेत्र असून यावरून या कुटुंबाला प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत रुपये 6000 रुपये मिळत होते। हे कुटुंब अल्पभूधारक असून गावातील अजय रोहिदास घेगडे याने घरात कुणालाही न सांगता कागदपत्रे घेऊन श्रीगोंदा या ठिकाणी घेऊन आला आणि कुठलीही पूर्वकल्पना न देता कचरदास मोरे यांच्या नावावरील जमीन त्याचा मित्र समीर प्रकाश शेलार याच्या नावावर खरेदी खत करून दिले आहे। या खरेदी खतात खोटे चेक देऊन फसवणूक केली आहे। यावेळी कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी पोलीस स्टेशन या ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली। जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा इशारा लहुजी शक्ती सेनेच्या वतीने देण्यात आला आहे। लहुजी शक्ती सेना जिल्हा युवक अध्यक्ष अहमदनगर। माझ्याकडे श्रीगोंदा तालुक्यातील माठ या गावचे मातंग समाजाचं कुटुंब मोरे हे काही तक्रार घेऊन आले असता मी त्या तक्रारीची सखोल चौकशी केली असता सदर श्रीगोंदा तालुक्यातील माठ या गावचे मोरे कुटुंब त्यांची काही गावातील जातीय प्रवृत्तीच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी फसवून त्यांच्या नावावर खाली 32 आर क्षेत्र असताना ते खरेदी करून घेतलं। त्यांना दारू वगैरे पाजली आणि सदर ती व्यक्ती भोळसर असून त्या भोळसरपणाचा फायदा घेऊन जातीयवादी लोकांनी सदर व्यक्तीची खरेदी करून घेतली। त्यांना कुठलेही पैसे न देता त्यांना सांगितलं की तुमची ही जमीन, तुमच्या जमिनीवर मोदी सरकारचे पैसे येत असताना ते बंद झालेले, ते आपण परत पुन्हा चालू करू असं आश्वासन देऊन संबंधित गावातील हेगडे नावाच्या नामक व्यक्तीने या मोरे कुटुंबातील व्यक्तीला घेऊन गेलेत आणि श्रीगोंदा उपनिबंधक कार्यालयात तिथं नेऊन त्यांची खरेदी करून घेतली आणि संध्याकाळी त्यांना 5000 रुपये त्यांच्या हातात दिले की तुम्हाला हे मोदीचे पैसे आले म्हणून। त्या दिवशी त्यांच्या कापड दुकानातून त्यांना कपडे वगैरे घेऊन दिलेत। हे मोलमजूरी करून खाणारं कुटुंब होतं। याला माती टाकायला गेले पण इट बट्टीला माती टाकायला जागा द्यायची म्हणून गेलं त्याला आमच्या जावयाला आणि त्याचं खरेदी करून घेतलं। इतकं म्हणजे अन्याय झालेला आहे आमच्यावर की अन्याय लवकरात लवकर तुम्ही हे करा। हे उपोषण सदर उपोषण प्रशासनाने जर याच्यात काही दखल घेतली नाही तर आम्ही उपोषण रस्त्यावर उतरणार आहे। प्रशासन याची कुठल्याही प्रकारची जबाबदारी घेत नाही। आम्ही वारंवार सगळीकडे अर्जही दाखल केलेले आहेत। त्या अर्जाचे सर्व पोच बी आमच्याकडे आहेत तरी प्रशासन याच्यावर काही निर्णय घेत नाही आहे। सर्वांना क्रांतिकारी जय लहुजी। श्रीगोंदा तालुक्यातील माठ या गावी असलेलं मातंग समाजाचे कुटुंब, या कुटुंबाची फसवणूक करून जमिनीची मागणी खरेदी खत करून घेतलं। असा अन्याय हा मातंग समाजावर होत असलेला असा अन्याय वारंवार होत आहे तरी प्रशासनाने ह्या कुटुंबाची दखल घेतली नाही। तरी प्रशासनाला एक विनंती करतो की ह्या कुटुंबाची लवकरात लवकर दखल घ्या। NTV न्यूज मराठी, अहमदनगर।